नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम टायगर्स करिअर पॉईंटमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. नेट परीक्षा 2025बद्दलचे आपण स्वरूप, पात्रता आणि अभ्यासक्रम व तो आपण तयारी कशी करणार आहोत याबद्दल आपण जाणून घेऊया. तर नेट जे परीक्षा आहे याचे जे 19 नोव्हेंबर 2024 पासून प्रवेशासाठीचे जे अर्ज होते ते नेमकं सुरू झालेले आहे. त्याची शेवटची तारीख जी आहे 10 डिसेंबर 2024पर्यंत आपण अर्ज भरू शकता. आणि अधिक माहितीसाठी आपण अर्ज जो आहे तो ugcnet.nta.ac.in वर भरू शकता. ही त्याची ऑफिशियल वेबसाईट असेल. आता आपण बघून घेऊया की नेट परीक्षेत 3 प्रकारच्या गुणोत्तराचे प्राधान्य. ज्युनियर रिसर्च फेलोशिप संशोधकांसाठी शिष्यवृत्तीसह प्राध्यापक होण्यास पात्र असल्याचे प्रमाणपत्र देते. कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी GRF 30 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप जर आपल्याला घ्यायची असेल तर आपले वय 30 वर्षाच्या आतील असावे. OBC, SC, ST, PWD वर्ग आणि महिला अर्जदारांना 5 वर्षाची सवलत देण्यात येईल. म्हणजे 5 वर्षाचं एक्सटेन्शन आपल्याला इथं देण्यात येईल. आणि फक्त PhD प्रवेशासाठी प्रमाणपत्र दिले जाते आणि त्याची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्षाची आहे. याबद्दल आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आता बघा, नेट परीक्षेची पात्रता. नेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे पदव्युत्तर शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमची PG मास्टर्स डिग्री कंप्लीट असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी शेवटच्या वर्षात 4 वर्ष /8 सेमिस्टर परीक्षा देऊ शकतात. ओके, म्हणजे तुम्ही लास्ट इयरला जरी असले तरी आपण नेट परीक्षा देण्यास क्वालिफाय असू शकता. त्यानंतर पुढे जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पदव्युत्तर परीक्षेत दोन्ही वर्षाच्या गुणांची बेरीज किमान 55% असेल तर तो उमेदवार परीक्षेस पात्र ठरतो. म्हणजे तुम्ही 55%च्या अधिक गुणांकन घेतलेले असावे. तर यासाठी वयोमर्यादा आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. नेट परीक्षेतील प्राध्यापकासाठी पात्रता परीक्षेत कुठलेही मर्यादा नाही. उमेदवार कोणत्याही वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं आता बघूया, नेट परीक्षेचे स्वरूप कसं आहे. नेट परीक्षा 300 गुणांसाठी असते. नेट परीक्षेत 2 पेपर असतात. पेपर 1ला 50 प्रश्न 100 गुणांसाठी असते. सर्वांसाठी एकच व अनिवार्य असतो. पेपर 2ला सुद्धा 100 प्रश्न असतात आणि त्यांचे 200 गुण असतात. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. तर आपण बिनधास्तपणे हा पेपर सोडू शकता. नेट जे परीक्षेचे माध्यम आहे इंग्रजी व हिंदी या दोन्ही विषयातून असेल. पेपर 1ला जे अभ्यासक्रम आहे ते इथं आपण दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे बघू शकता. त्यानंतर युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड, त्यासाठीही काय काय लागतं, मिनिंग आहे, टाईप आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते सगळं आपण इथं या व्हिडिओ दरम्यान आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मॅथमॅटिक्स आहे, रिझनिंग आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, डेटा इंटरप्रिटेशन आहे, पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व अधिक माहितीसाठी एम टायगर्स करिअर पॉईंट सोबत जोडलेले राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.